आम्हीही काही कमी नाही असं सांगत दिव्यांग विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने. दिव्यांग सेवेला समर्पित निरंजन अवॉर्ड फाउंडेशनचा 8वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. 3 विद्यार्थ्यांपासून 50 विद्यार्थ्यांपर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास निरंजन अवॉर्ड फाउंडेशनचा समाजाला एक साथ. पाहूया सविस्तर बातमी. दिव्यांग सेवेला समर्पित निरंजन अवॉर्ड फाउंडेशन फॉर द डिसेबल नाशिक या संस्थेचा 8वा वर्धापन दिन शहरातील तारवाला नगर येथील परशुराम सभागृहात अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात शुक्रवारी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षिका पूनम दीदी, मिसेस ग्लोबल युनायटेड इलाइट लाइफटाइम क्वीन अमेरिका डॉक्टर सौ नमिता कोहक, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कोपरगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका विद्या सोनवणे, महावीर इंटरनॅशनलचे चेअरमन अनिल नहार, नॅब युनिट महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यभान साळुंखे, अक्षय फाउंडेशनच्या मोना दीदी, डॉक्टर निरंजन नाशिककर, चंद्रकांत आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी कोपरगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका विद्या सोनवणे यांचा भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर स्वर्गीय निरंजन आव्हाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं डॉक्टर निरंजन नाशिककर यांच्या हस्ते केक कापण्यात आला आणि स्वर्गीय निरंजन यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या दरम्यान शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आम्हीही काही कमी नाही हे उपस्थितांसमोर ठासून सांगत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, फॅन्सी ड्रेस आणि नृत्य सादरीकरण केले. आपली कला सादर केली आणि उपस्थितांची मने जिंकली. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निरंजन अवॉर्ड फाउंडेशन गेल्या 8 वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. कर्णबधीर, अंध, ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद तसेच बहुविकलांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि सेवेसाठी या संस्थेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. 17 जानेवारी 2018 रोजी अवघ्या 3 बहुविकलांग मुलांपासून सुरू झालेली ही शाळा आज तब्बल 50 दिव्यांग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. येथे दिव्यांग आणि बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. गेल्या 8 वर्षांपासून ही संस्था केवळ लोकसहभागातून आणि छोट्याशा जागेत सुरू आहे. मात्र आता संस्थेची स्वतःची स्वतंत्र इमारत उभी राहावी आणि समाजातील दिव्यांग मुलांसाठी हक्काचे शैक्षणिक केंद्र निर्माण व्हावे अशी अपेक्षा संस्थेच्या संस्थापिका आणि सचिव ज्योती आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. ज्योती आव्हाड या गेल्या 33 वर्षांपासून दिव्यांग क्षेत्रात अखंड सेवा देत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अनेक मान्यवरांनी शाळेला भेट देऊन त्यांचं कौतुक केलंय. या फाउंडेशनचा एक जो उद्देश्य है तो मैं आवर्जून तुम्हाला सांगते कि मैं किसी से बेहतर करूं क्या फर्क पड़ता है, लेकिन मैं किसी का बेहतर करूं बहुत फरक पडता है. या अनुषंगानेच त्यांनी हे फाउंडेशन सुरू केलेलं आहे. त्यांची एक स्वतःची बिल्डिंग ते करू इच्छिता आणि रेसिडेन्शियल प्रोग्राम चालू करण्याची त्यांची इच्छा आहे. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो ते सुख सगळ्यात मोठं असतं. त्या सुखाची दुसऱ्या कुठल्याही सुखाशी कंपॅरिझन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सढळ हाताने मदत करा. त्यांना आज तुमच्या मदतीची गरज आहे आणि हे जे स्वप्न आज निरंजन फाउंडेशनने बघितलेलं आहे हे स्वप्न तुम्ही मोठं करा. त्याचं रेसिडेन्शियल स्कूलचं रूपांतर होऊ द्यात आणि त्यांची जेवढी मदत लागत असेल तेवढी आवर्जून करा. संपूर्ण प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे आम्ही तुम्हाला खूप खूप अभिनंदन करतो आहे. आणि इतकी महान सेवा ज्योतिताई आणि प्रकाश भाई यांच्या हातून भगवंत घडवता आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो,
स्वतःसाठी प्रत्येक जण झटत असतो, पण जो समाजासाठी काहीतरी कार्य करून दाखवतो तो महान ठरत असतो. अतिशय चांगलं काम ज्योतिताई आणि प्रकाश रावांनी केलेलं आहे. आज त्यांच्या या वर्धापन दिनानिमित्त या शाळेचा जो वर्धापन दिन 8 वर्ष झाले, एक शासनाला त्यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून एक जागा 8 वर्षापूर्वी मागितली होती. शासनाने जर ती जागा दिली तर निश्चितपणे समाजाला या शाळेचा आणि दिव्यांग हायस्कूलचा निश्चित फायदा होईल. निरंजन आव्हाड फाउंडेशन ही केवळ संस्था नसून अनेक दिव्यांग कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहे, असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास शाळेचे देणगीदार, विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.